कॅप्टन अशोक खरात यांना पोलिसांनी अटक केली आहे। SITची चौकशी एकीकडे सुरू आहे, परंतु कॅप्टन खरात यांचे जे काळे जादूचे प्रयोग ज्या मोरगावातून सिन्नर तालुक्यातल्या मोरगावातून सुरू होत होते, त्याच शेजारच्या मिरगाव ज्या गावातून सुरू होते त्याच्या काही किलोमीटर अंतरावरती आमदार जितेंद्र आव्हाड यांचं गाव आहे। आपल्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड सोबत आहेत। सर, अगदी बाजूला गाव होतं तुमचं 15-20 किलोमीटर अंतरावरती मिरगावपासून, कधी जाण्याचा योग आला का आणि ह्या सगळ्या संदर्भाची तुम्हाला माहिती होती का? परमेश्वराने मला वाचवलं। अनेक वेळा त्यांचं आमंत्रण आलं होतं, अनेक जणांनी मला सांगितलेलं चला जाऊन येऊया, पण नशिबाने कधी माझी गाडी त्या साईडला वळली नाही तर आज तुम्ही माझा फोटो पहिला दाखवला असता, बाकीचे लहरे असते लांब आणि माझा फोटो पहिला दाखवला असता। सातत्यानं ही महाराष्ट्राची पुरोगामी चळवळ सातत्याने पुढे जाते। मी जे नेहमी सांगतो की हा महाराष्ट्र एका वेगळ्या ढाच्यातनं गेला आहे। म्हणजे आपण बुद्धाचं जेव्हा नाव घेतो तेव्हा बुद्ध एका व्यवस्थेविरुद्ध लढले। इथला जो भेदभाव होता त्याच्याविरुद्ध लढले। महावीर जैन त्याच्याविरुद्ध लढले, बसवेश्वर अण्णा त्याच्याविरुद्ध लढले, तुकाराम महाराज त्यांच्याविरुद्ध लढले, ज्ञानेश्वर महाराज त्याच्याविरुद्ध लढले, शिवाजी महाराज लढले, स्वतः महात्मा फुले त्याच्याविरुद्ध लढले। आणि महाराष्ट्राची परंपरा आहे, संत परंपरा, वारकरी परंपरा, वारकरी संप्रदाय, हे सगळे या अनिष्ट प्रथेविरुद्ध लढत गेले। आणि गेल्या काही वर्षांमध्ये काळ्या जादूला राजश्रय मिळाला, काळ्या जादूची चर्चा विधानसभेत व्हायला लागली। म्हणजे ते तर्जनी कापणं, आज सगळेजण एक दुसऱ्याच्या बोटांकडे बघतायत, ह्याची तर्जनी कापलेली तर नाही ना। इतकं विधानसभेमध्ये देखील संशयाचं वातावरण तयार झालं आहे की बरोबर नाही। आणि अशा प्रथेकडे आपण, आणि ज्या संख्येने म्हणजे अत्याचार झाल्या बायकांची नंबर येत आहेत, हा ते एप्स्टीनचा बाप आहे, जेफ्री एप्स्टीनचा बाप आहे, त्याला पण राजाश्रय होता, यालाही राजाश्रय आहे। परंतु या अशोक कॅप्टन खरातकडनं तुम्हाला कधी संपर्क साधण्यात आला नाही? काही संपर्क झाला, त्यांनी बोलवलं, येतो सांगितलं, पण नशीब माझ्या गाडीचा ड्रायव्हरला कधी बुद्धीच झाली नाही त्या रस्त्यावर जाण्याची, त्यामुळे वाचलो मी। नाही तर मी माझा फोटो तर पहिला दाखवला असता, जितेंद्र आव्हाड आणि कॅप्टन खरात। रुपाली चाकणकरांचा ह्या सगळ्या प्रकरणात राजीनामा झाला। खरं तर अनेक लोक होती, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत जोडले होते, त्या फारच जास्त जवळ गेल्या होत्या। आता त्यांचे घरगुती संबंध होते, काय होते याच्याबद्दल मला काही कल्पना नाही, पण एका महत्त्वाच्या पदावर असल्यावर भोगावं लागतं, त्यांना ते भोगावं लागलं। परंतु एखाद्या वेळेस तत्कालीन मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे, त्यावेळेस ते त्यांच्याकडे गेलेले, मुख्यमंत्री एखाद्या बाबांकडे किंवा एखाद्या प्लेसवरती व्हिजिट करत असेल तर ते त्याची संपूर्ण चौकशी होते। हा महाराष्ट्राच्या पोलिसांचा इंटेलिजन्स फेलियर आहे, कोणी मान्य करा अगर करू नका, पण पोलिसांना या सगळ्या बातम्या असणार का? गावकऱ्यांना सगळं माहिती होतं, मग पोलिसांनी एकनाथ शिंदे असोत किंवा कोणी असोत यांना अडवणं काम होतं पोलिसांचं, की तुम्ही जाऊ नका तिथे। म्हणजे आपण महाराष्ट्र किती अधोगतीला चाललोय, आपण काळ्या जादूला किती राजमान्यता देतोय, राजश्रय देतोय, याचं उदाहरण आहे। काळ्या जादूची चर्चा गेले काही वर्ष विधानसभेच्या प्रत्येक पायरीवर होते। मी सुद्धा शोधतोय कोणी काळी जादू करणारा काय आहे का, मला मिळाला नाही अजून, कोणी असेल तर सांगा मला। परंतु ह्या सगळ्या जे काही मंत्रिमंडळातले मंत्री गेलेले होते त्यांना सहआरोपी करणं गरजेचं आहे का? माझी शिक्षण मंत्र्यांचं खातंच तो चालवत होता। आता इथे SRA मध्ये एक अधिकारी आहेत, त्यांची बदलीच म्हणे त्यांनी केली आहे। आता एवढा ताकदवान माणूस असेल तर काय, मग काय बोलायचं। परंतु या सगळ्यांना सहआरोपी करण्याची मागणी आहे तुमची विरोधकांची? असणार ना, माहिती तर तुम्हाला मिळवावी लागेल, ह्याच्यात काय काय त्यांची कुठे परदेशात इथे तिथे जमिनी एक ऐकल्यानंतर कानात असं गरम व्हायला लागतं, इतक्या जमिनी आहेत त्यांच्या, मग एवढा पैसा आला कुठनं?
चिंचुके विकायचे पॉलिश करून, चिंचुके अंगठीमध्ये, आणि त्याचे लाख लाख 2-2, 5-5 लाख रुपये घ्यायचे. म्हणजे कलाकार आहे की नाही? पण वाईट या गोष्टीचं वाटतं. तुकारामाचा महाराष्ट्र, वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र, अनिष्ट प्रथेविरुद्ध लढलेला महाराष्ट्र, आणि आपण काळ्या जादूच्या ताब्यात जातो. वाईट वाटतं. एक शेवटचा वेगळा प्रश्न आहे. सातारा जिल्हा परिषद निवडणूक मला पाहिली. दुसरं एक सांगायचं की या खरातच्या जागी खान असता तर काय केलं असतं तुम्ही? आज सगळे चुप आहेत, कोण बोलायला तयार नाही. या खरातच्या जागी खान असता तर काय झालं असतं? सोशल मीडियावरती देखील हाच प्रश्न आहे. पडळकर, राणे, प्रश्न जगताप. हा आहे की ह्याला कुठे जाती धर्माचा रंग लावू नका. आपण जे नेहमी करतो की नाही, कोण आहे हा? त्यांनी सोडली का आपल्या बाईला, आपल्या आईला, आपल्या बहिणीला? नाही सोडली ना. असे हिंस्त्र श्वापद कुठल्याही धर्मात जन्माला येऊ शकतात. त्यासाठी तो धर्म बदनाम करायचा नसतो. शेवटचा प्रश्न आहे. आज विधानभवनामध्ये सुद्धा गदारोळ पाहायला मिळाला. सत्ताधारी लोक सध्या पायऱ्यांवरती आंदोलन करतायत. साताऱ्याची झेडपी निवडणूक झाली. त्या झेडपी निवडणुकीमध्ये पालकमंत्र्यांना पोलिसांनी दाबलं गेलं. पालकमंत्री असा स्वतः आरोप करतात आहेत. काय नक्की चाललंय? सत्तेत कुस्ती सुरू आहे का? सत्तेत कुस्ती नाही, चितपट मारण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आणि हे खरात आहे ना, ह्या खरातचा पण वापर एका दृष्टीने त्याच अँगलने जाईल. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. जितेंद्र आव्हाड होते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार. ते म्हणतात आहेत की सगळ्या प्रकरणाची तर चौकशी झालीच पाहिजे, परंतु जे कोणी त्यांच्या सोबतचे फोटोजमध्ये दिसतात आहेत त्यांना सहआरोपी करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड हे करताना पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन पवारसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.